तळघर, एक पिशाचाचा वावर. 4 मित्र सुट्टी घालवायला हिल स्टेशनच्या दिशेने रवाना होतात. शहर मागे पडल्यावर मार्ग सुनसान होत जातो. आजूबाजूला जंगल आणि डोंगरदऱ्यांनी रस्ता वेढलेला असतो. असाच प्रवास करत असताना वाटेत संध्याकाळ होते. सूर्य मावळतीला येतो, पण त्यांची सफर जारी असते. आता विश्रांती करावी आणि रात्रीचा प्रवास नको म्हणून ते मित्र रात्रीच्या सोयीसाठी जागा शोधत असतात. पण त्या निर्मनुष्य जंगलाच्या रस्त्याचे कोणताच रेस्ट हाऊस, हॉटेल दिसत नसतं. गाडीत धिंगाणा चालू होता. मजा मस्ती आणि म्युझिक यामध्ये त्यांना वेळचं भानच राहिलं नाही. रात्र अजून गडद होत चालली होती. ते नक्की कुठे की रस्ता चुकलेत हेच त्यांना कळत नव्हतं. सर्वजण पहिल्यांदाच प्रवास करत असल्याने त्यांना काहीच अनुभव नव्हता. रस्ते ठिकाणे त्यांना काहीच माहीत नव्हती. तरी भरधाव खाली रस्त्यावर गाडी पळवत होते. आजूबाजूला दाट झाडी आणि काळोख. हवा सुसाट वाहत होता. आजचा प्रवास करत असताना अचानक त्यांना एका मित्राला दुरून एक हवेली दिसली. त्या सुनसान रस्त्यावर रात्रीच्या अंधारात त्या हवेलीतून येणारा मंद प्रकाश यांच्याकडे लक्ष वेधत. 1 मिनिट थांबत राकेश ती बघत, आपल्याला जाग सापडली, चला गाडी वळव, सुजय जोशमध्ये सांगत होता. अरे पण आहे काय ते? हॉटेल की अजून काय? काही असेना, आपल्याला रात्रीची सोय झाली बस, चला बघूया. त्यापेक्षा आपण गाडीतच झोपलो तर. सौरभने आपली अक्कल पाजळली. एक काम कर, तू गाडीत झोप, आम्ही बघून येतो, राकेश बोलला. सर्वजण हसू लागले. काही नको, मी नाही एकटा राहणार, चला सोबतच जाऊ, सामान पण घ्या, परत परत यायला नको. ते मित्र आपली गाडी त्या हवेलीच्या दिशेने वळवतात. गाडी आता हवेली समोर येते. हवेलीच्या गेटवर साखळी बांधलेली होती. टाळा नव्हता, नुसतीच कडी होती. फार जुन्या काळातल्या हवेलीचं प्रवेशद्वार वाटत होतं. राकेश धीर करून गाडीतून खाली उतरतो. गाडीच्या हेडलाईटच्या प्रकाशात तो गेटजवळ जातो आणि मित्रांना अंगठा दाखवून इशारा करतो की त्या गेटला टाळा नाहीये. तो लागलीच गेटच्या कडीवरची साखळी दूर करू लागतो आणि आपल्या मित्रांना हाक मारतो. तसेच बाकीचे मित्र लगलीच गाडीतून उतरून त्याच्या मदतीला येतात. सुजय राकेशला साखळी काढण्यात मदत करत होता. रवी आणि सौरभ त्यांना पाहत होते. मला वाटत होतं की ही एखादी भयानक हवेली असावी. बघा, मला अजून तर बघूनच शहारा येतोय, सौरभ घाबरत बोलला. तू गप रे, आधीपासूनच पनवती लावू नकोस. चला रे मित्रांनो, आपल्या बॅगा घ्या आणि टॉर्च आणा. राकेशने गेटची कडी उघडली आणि गेटचा दरवाजा ढकलला तसं कर्र असा आवाज आला. सौरभने घाबरत विचारलं, आत जाणं गरजेचंच आहे का? हो, आत कोणी ना कोणी असेलच. हवेलीत इतका प्रकाश आहे, फार जुनी हवेली वाटतेय. आपल्याला रात्रीपुरती तरी आसरा झाला तरी बस आहे, राकेश बोलला. ठीक आहे, चला आता सर्व मिळून जाऊ, बघू काय होतं. गाडीतलं आपलं सामान आणि बॅटरी घ्या. ते सर्व मित्र हवेलीच्या गेटमधून आत प्रवेश करतात. हवेलीच्या आसपास जुन्या ब्रिटिशांच्या काळातले स्ट्रीट लॅम्प मंद पेटत होते. त्या उजेडात हवेलीची भिंत भयान रूप धारण करून होती. राकेशने हवेलीवर बॅटरी मारली. ती खूप प्रशस्त होती आणि सुंदरही, पण त्याच्यावर धुळीची चादर होती. 2 मजला हवेलीची बनावट खूपच जुनी होती, पण ती भग्न अवस्थेत होती. आता सर्व मित्र हवेलीच्या गेटमधून मुख्य प्रवेशद्वाराजवळ पोहोचले. दरवाजा आतून बंद होता. रवीने दरवाजावर थाप मारली. कोणी आहे का? काहीच उत्तर आले नाही. सर्वजण आळीपाळीने दरवाजा ठोठावत आवाज देत होते, पण दरवाजा काही उघडत नव्हता. आत कोणी आहे की नाही यावर आता संशय येऊ लागला. तसेच राकेशने हिम्मत करून दरवाजा वर खांदा मारून ढकलायला सुरुवात केली आणि काही वेळातच ताडकन तो उघडला. धाडकन करून आवाज आला. आतल्या बाजूने कडी निखळून पडली होती. राकेश त्या धक्क्यासकट हवेलीच्या दारातून आत पडला आणि अचानक
समोरचं दृश्य पाहून तो भीतीने ओरडला. बाहेरचे बाकी 3 मित्र लागलीच आत शिरले आणि राकेशकडे पाहू लागले. काय झालं रे? कोण आहे आत? राकेशने भीतीने थरथरल्या हाताने कोपऱ्यात इशारा केला. तिथे एक पुतळा होता, हुबेहूब माणसासारखा, राजेशाही पोशाखात, डोक्यावर पगडी, अंगात राजेशाही वस्त्र होते, गळ्यात माळा. पुतळा हुबेहूब जिवंत माणसासारखा होता. त्याचे डोळे अगदी जिवंत वाटत होते. त्याची उंची साधारण माणसापेक्षा जास्त, जवळपास 7 फूट असेल. असा भरदार देह अचानक समोर पाहून राकेशची बोबडीच वळाली. पण तो पुतळा असल्याची खातर जमा झाल्यावर सर्वांच्या जीवात जीव आला आणि सर्व एकमेकांची चेष्टा करत हसू लागले. सर्वजण त्या पुतळ्याला निहाळत होते, गोल गोल फिरून त्याची तारीफ करत होते. याला साफ करायची गरज आहे. आपण याला आपल्या सोबत नेऊ. रवी चेष्टा करू लागला. आधी स्वतःच्या राहण्याचं बघ, मग त्याला न्या. सुजयने रवीला फटकारले. तसे सर्व आता हवेलीच्या प्रशस्त वास्तूला पाहू लागले. आत रवी सर्वीकडे कंदिलाचे दिवे, मशाली आणि मेणबत्त्या पेटवल्या होत्या. या प्रकाशाने हवेलीला सुंदर रूप दिलं होतं. हवेलीच्या मधोमध झुंबर होता, त्यातही दिवे होते. हे सर्व पाहिल्यावर सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. या जंगलात जिथे वीज पोहोचू शकत नाही, तिथे एवढ्या मशाली, कंदील, मेणबत्त्या कोणी लावल्या असतील? आणि लावल्या तर लावल्या, मग इथे कोणी उपस्थित का नाही? सर्व गोंधळात पडले. ही भुताटकी तर नाही ना? सौरभला शंका आली. नको रे, यापेक्षा ना आपण गाडीतच झोपू. मला इथे काहीतरी गौड बंगाल दिसते. सौरभ उत्तरला. आधी जागा तर पाहून घेऊ, सुरक्षित असल्याची खात्री करू, मगच इथे मुक्काम करू. बोलत ते हवेली पाहू लागले. जुन्या काळातल्या वस्तू, भिंतीवर पेंटिंग्स, राजे महाराजांचे स्केच, हिंस्र प्राण्यांची मुंडकी लावलेली होती. मुर्राड पेटत्या मशालीही होत्या. ही हवेली राजे महाराजा काळांपासूनची असावी असा अंदाज येत होता. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी नक्षीदार जिने होते. मध्ये हॉल होता. आतल्या बाजूला जेवणाची खोली होती. तसेच इतरही कक्ष होते. एखाद्या राजवाड्यासारखं वैभव आणि भयान शांतता होती. खूप खोल्या होत्या, पण रिकाम्या. आता शयन कक्षही होता. चला, आजच्या दिवसापुरती साफसफाई करू आणि इथेच रात्र काढू, रवी बोलला. आणि कोण आलं तर? सौरभने परत विचारलं. आलं तर आलं, बघून घेता येईल. मला रात्रीचं प्रवास करणं योग्य वाटत नाही. मध्येच काही झालं तर मदत मिळणार नाही. त्यापेक्षा सकाळी निघू. सर्वांचंच एकमत झालं. त्यांनी हवेली आपलं सामान आणलं आणि ते हवेलीतल्या बंद खोल्यामध्ये जागा शोधत होते. सर्वांनी आपापली जागा निवडली. ते हवेलीत शोधाशोध करत होते की काही उपयोगी वस्तू सापडतात का ते, आणि हवेलीतल्या उपयोगी वस्तू त्यांनी जमा केल्या. तसंच राकेशने जेवणाचा डब्बा, खाण्याचे थोडेफार सामान आणले होते. ते घेऊन जवळच असलेल्या मंचासमोर खुर्च्या लावल्या. हवेलीत असल्यामुळे जेवण चालू केलं. या राहण्याच्या सोयीमुळे सर्वजण सुखावले होते. आता गप्पा गोष्टी चालू झाल्या. कशीबशी पोटपूजा केली. रात्रीचे 12:30 झाले होते. जेवणं उरकली होती. मित्र मज्जा मस्ती चेष्टा करत बसले होते. इतक्यात हवेलीच्या घड्याळाचे ठोके वाजले आणि त्याचा आवाज पूर्ण हवेलीत गुंजला. रात्रीचा 1 वाजला होता. ठण 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 असे रोमन घड्याळातून 13 ठोके पडले. सर्वांना या घड्याळाचे नवल वाटले. चला मग हवेलीत फेरफटका मारू, तेवढाच टाइमपास, मग झोपायला जाऊ. या हवेलीत काही खजिना सापडेल का ते पण बघूया. सुजय हसू लागला. सर्वजण जिने चढून पहिल्या मजल्यावर पोचले. आत 4 खोल्या होत्या. मोठे शयन कक्ष आणि आत पण कंदिलाचा प्रकाश होता. सर्वांना हेच कळत नव्हतं की हे कंदील, हे मशाली इथे आणल्या कोणी? इथे कोणीच का नाही? हे सर्वात मोठं गूढ होतं. सर्व पाहून झाल्यावर त्यांना अप्रूप वाटलं. खूप जुन्या काळातलं सामान होतं.
धुळीने माखलेले, पण मौल्यवान. तसेच ते खाली आले. समोर मधोमध एक मोठा दरवाजा होता. त्यावर खूप नक्षीकाम होतं. त्यावर कोळ्याची झाळीही होती. जणू तो दरवाजा खूप वर्ष कोणी उघडलाच नसावा. मित्रांनी त्या दरवाजाकडे पाहिलं, पण त्याच्यावर धूळ आणि कोळ्याचं जाळं बघून कोणी त्याला हात न लावण्याचा निर्णय घेतला. ते सर्वजण आपापल्या शयनकक्षेत जाणारच होते. इतक्यात त्याच दरवाजातून आतून कोणीतरी चालत असल्याचा आवाज आला. भरदार बुटांचा, पावलांचा आवाज. सर्वजण घाबरले. सर्वांचे लक्ष आता त्या दरवाजावर होते. रवीने हिम्मत करून दरवाजासमोर उभं राहून आवाज दिला, "कोण आहे का? कोण? ओहे रे आत, आहे रे आत." तसंच त्या पावलांचा आवाज थांबला. थोडा वेळ गेला. तसंच राकेशने थांबा, मी बघतो, बोलत दरवाजा समोरच कोळिष्टक दूर करून दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. राकेशने खाडकतो तो उघडला. आत गरम हवा होती, पण अंधारच होता. "जसा ती मशाल आण," राकेशने सुजयला सांगितले. सौरभनेही ही आपला टॉर्च ऑन केला. तेवढ्यात परत बूट घालून चालणाऱ्यांच्या आवाजाने सर्वांच्या अंगावर काटा उभा राहिला. ते धावत ओरडत बाहेर आले. "आणि कोणीतरी आहे? कोण आहे तिकडे? बाहेर या, आम्हाला बोलायचंय. कोण आहात तुम्ही?" राकेशने मोठ्या आवाजात विचारलं, पण कोणीही प्रतिसाद दिला नाही. शेवटी राकेशने परत आत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला आणि सुजयही त्याच्या मागोमाग चालू लागला. आत बघतात तर काय, थोडं चालल्यावर एक जिना होता, पण तो जमिनीच्या आत जात होता आणि त्यातूनच हा चालण्याचा आवाज आला होता. कोण असेल तिकडं एवढ्या अंधारात? मग तो माणूस असेल की भूत? काही सांगता येत नव्हतं. पण जर माणूस असेल तर नक्की भेटलं पाहिजे. ते एक जुनं तळघर होतं. मूलधीर करून तळघरात उतरली. आत दाखल झाली. मशालीच्या प्रकाशात ते जिन्याची एक एक पायरी खाली उतरत होते. आता हे क्लिअर झालं होतं की ते एक तळघर आहे आणि आत कोणी ना कोणीतरी नक्कीच आहे. सर्वजण एकत्र जमले. तळघरात अंधार होता. त्यांनी बॅटरी, टॉर्च, मशालीच्या साहाय्याने तात्पुरता प्रकाश केला होता. सर्वजण नजर आत फिरवत होते, एकमेकांना धीर देत होते. त्या भयान तळघरात उतरत होते. ते पायरी उतरून आत आले. आत खूप सामान होतं. संदुका होत्या, धूळ होती, कोळिष्टक होती. राकेश मशालीच्या प्रकाशात सर्व जागेचा वेध घेत होता. इतक्यात एका माणसाच्या हाडांचा सापळा दिसला. त्याच्यावर कोळ्याने घर केले. अचानक ते पाहून तो दचकला. आता त्याची भीती वाढत होती. त्याने सर्वांना तो मानवी कंकाल दाखवला. सर्वांच्या मनात एकच शंका येऊ लागली की आपण इथे येऊन मोठी चूक तर केली नाही ना? तेवढ्यात सुजयचं लक्ष एका पेटाऱ्यावर गेलं. ती मोठी पेटी होती आणि त्यावर एक जोड राजेशाही पादत्राणांचा होता. जणू कोणी मुद्दामून तसे ठेवले असावे. "हे जुन्या काळातील बूट इथे कसे असं म्हणत राकेश ते मशाल रवीच्या हातात देत त्यांना हात लावायला गेला. पण ते हलत नव्हते. जणू ते कोणी घालून पेटीवर उभं होता. राकेशने जोर लावला, पण ते जोड त्याला हलवताच आले नाही. मग अचानक राकेशला जोराचा धक्का लागला आणि राकेश जोरात ढकलला गेला. राकेश घाबरला. "अरे, कोणीतरी उभं आहे या पेटीवर. यात कोणीतरी उभं आहे. मला ढकललं." त्याने तो जोरात ओरडू लागला. सर्वजण घाबरले. "मी नाही हात लावणार, सोडा." राकेश पेटीपासून दूर झाला आणि थरथरत होता. "या, चला इथून. मला ही जागा योग्य वाटत नाही." "तुला साधे बुटाचे जोड उचलायला एवढा त्रास होतो? थांब, मी बघतो." असं म्हणत सुजयने सहजपणे ते पेटीवरचे जोड उचलले आणि खाली जमिनीवर टाकले. "बघितलं? तू ना उगाच आम्हाला घाबरवत होतास." "राकेश, काय आहे या संदूक?" असं म्हणून सुजय पेटीची कडी उघडू लागला. त्याने ती उघडली, पण आतमध्ये काही नव्हतं. आणि तसं तो ती बंद करणार एवढ्यात त्या लोखंडी पट्टीचं झाकण त्याच्या हातावर पडलं आणि हाताची बोटं त्यात अडकली. "मला वाचवा, सोडा, मेलो रे." "काय?" सुजय जीवाच्या आकांताने ओरडत होता. त्याच्या बोटाचा पुरता खिमा झाला
कसेबसे त्याने त्याच्या मित्रांनी जोर लावून पेटी उघडून त्याची बोटं वाचवली. आता चला इथून, निघा लवकर, कोणीतरी आहे इथे. राकेश खरंच बोलतोय. तो भीतीने कावराबावरा झाला होता. बोटातून रक्ताची धार आली आणि त्याच्या रक्ताचे थेंब जमिनीवर टपटप पडत होते. खरंच इथे काहीतरी आहे. आपल्याला काही करायच्या आत इथून निघून मलाही तेच वाटतं, रवीने राहुल बोलत होता. इतक्यात पेटीचं झाकण परत बंद झालं आणि मोठा आवाज घुमला. यात रवीच्या हातातील टॉर्च आपोआप बंद झाला आणि सौरभच्या हातातून मशाली हिसकून जमिनीवर फेकली गेली. आता जवळपास अंधार झाला. सर्वांनी आरडाओरडा चालू केला. ते तळघर आवाजाने गजबजले. यात एक अपरिचित आवाज आला. तो कोणीतरी भारी भक्कम देहबुटाच्या थाप देत ओरडत तिथून निघून गेल्याचा राकेशने प्रयत्न केला आणि परत त्याने ती मशाल उचलली. रवीने कसाबसा आपला टॉर्च शोधला आणि याच गडबडीत त्यांनी पाहिलं की जमिनीवर रक्ताने माखलेले बुटाचे ठसे लागले होते. ते पाहून सर्व घाबरले. ते तळघराच्या बाहेर हवेलीच्या दिशेने गेले होते. सर्वांनी घाबरताच हवेलीच्या आत जाण्यासाठी निघाले आणि यातच जोरात कर्कश ओरडण्याचा भरगच्च आवाज आला. आत गोंधळाचे वातावरण झालं. सर्वजण अक्षरशः कापू लागले आणि सर्वांनी तळघरातून बाहेर पडण्याचे जिने चढून धाव घेतली. बाहेर पडण्याचाही दरवाजा बंद झाला होता. आता काय करायचं? सर्वजण दरवाजा जीवाच्या आकांताने ढकलत होते. शेवटी खूप प्रयत्नाने तो दरवाजा उघडला. तसाच सर्वांचा जीवात जीव आला. राकेश दरवाजाच्या बाहेर पडला. मागून सर्वजण येत होते, पण पाहतो तर काय, तो पुतळा त्याच्या दिशेने चालत येत होता. त्याला बघून सर्वजण परत घाबरून जीव मुठीत घेऊन तळघरात घुसले आणि त्यांनी दरवाजा लावून घेतला. या गडबडीत राकेश बाहेर राहिला. सर्वांचा जोरजोरात श्वासोच्छ्वास चालू होता. आता मरण आहे की ही मरण, आता काय करायचं? बिचारा राकेश बाहेरच राहिला, पण परत दरवाजा उघडायचा प्रयत्नही कोण करत नव्हतं. सुजय रडू लागला. अरे, ही रडायची वेळ नाही, काही करायची वेळ आहे. रवी त्याला धीर देत होता. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की बघा, इथे काहीतरी गडबड आहे. तुम्ही माझं ऐकलं नाहीत. आता भोगा आपल्या कर्माची फळं. सौरभ सर्वांना दोष देत होता. मग वाटतं ना, मग मीच काही करतो. नको नको करत सौरभने त्याला खेचलं. अरे, भांडू नको रे, ही वेळ आपल्याला एकमेकांना साथ द्यायची आहे, रवी बोलला. तळघरातून आवाज आला. कोणीतरी सारखं आत चालत होतं. थोडा वेळ तणाव झाला. मग भयान शांतता पसरली आणि अचानक राकेशच्या किंचाळीने ती शांतता भंग केली. राकेशचं काय झालं? बिचारा बाहेर राहिला. त्याच्या जीवाचं काही वाईट झालं तर नसेल ना? आणि आपण दार लावलं या विचाराने ते खिन्न झाले. काय करावे कोणालाच काही सुचत नव्हते. रवीने हळूच काळजीपोटी दरवाजा उघडून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला, तर बघतो तर काय, राकेश समोर नव्हता. त्याने दरवाजा खोलला आणि मित्रांना तिथेच थांबण्याचा इशारा केला. इतक्यात जोरात हिंसक आरोळी आली. तो पुतळा जिवंत झाला होता आणि त्या हवेलीत फिरत होता. रवीची बोबडी वळली. तो परत घरात आला. अरे, बाहेर राकेश नाहीये, सैतान फिरत आहे. दरवाजा उघडू नका, जीवाच्या आकांताने तो ओरडत होता. मला तर ते गूढ काही उलगडत नाही, हे विचार करत होते, पण तळघरात उतरून खाली जायची हिंमत कोणातच होत नव्हती. तिथून सारखे आवाज येत होते. तळघर किंचाळण्याच्या आणि विव्हळण्याच्या आवाजाने गुंजलं होतं. कोण कोठून येईल काही समजत नव्हतं. आतून ते भरदार पावलांनी आवाज येत होते. तळघरात जिने उतरून जाण्याची कोणाची हिंमत नव्हती. सर्वजण देवाच्या धावा करत होते. काही वेळ गेल्यानंतर परत सर्वत्र शुकशुकाट झाला. थोड्या वेळासाठी सर्वजण निवांत बसले होते. जोरजोरात श्वासोच्छ्वास चालू होता. इतक्यात परत मोठ्याने ओरडल्याच्या आवाजाने सर्व शांतता भंग केली. बाहेरून आवाज येत होता. दरवाजा जोरजोरात ठोठावला जात होता, पण कोणाची हिंमत नव्हती दरवाजा उघडून बाहेर येण्याची. इतक्यात राकेशने आवाज दिला. हरामखोरांनो, दरवाजा उघडा, मी आहे. तसंच सर्वांच्या जीवात जीव आला. त्यांनी दार उघडले. पटापट तळघराच्या खोलीतून ते बाहेर पडले. समोर बघता तर राकेश होता. तो थकला होता. त्याच्या अंगावर रक्ताचे डाग होते. तोंड देखील रक्ताने माखलं होतं. हातात एक कुऱ्हाड होती. त्याने ती कुऱ्हाडला रक्त होतं. सर्वांचा संभ्रम होता
होता की हा राकेश आहे की सैतान. पण राकेशने कुऱ्हाडीने जमिनीवर तुकडे तुकडे पाडलेल्या पुतळ्याच्या दिशेने इशारा केला, जो त्याने 4-5 धावातच जमीनदोस्त केला होता. त्या पुतळ्यातून रक्त वाहत होतं. हा पहा सैतान, या पुतळ्यात जिवंत झालेला हाच आपल्याला मारणार होता. बरं झालं याला मी तोडलं. मी अशा किती शक्तींचा वापर या हवेलीत आहे माहीत नाही, पण मला वाचवायला तुमच्यापैकी कोणीच आलं नाही. पण मी तुमच्यासाठी परत आलो. सर्वांनी आपल्याला मनाखाली घातलं. मी माझा जीव वाचवला असता पण पाहिलं की हा पुतळा तुमच्या दिशेने चालत होत आहे. मी जवळच भिंतीवर लटकवलेली कुऱ्हाड घेतली आणि पाहिले. याचे मुंडके तोडले व तरीही चालत राहिलं. त्यातून धडातून रक्ताचा पाट वाहत होता. मानेतूनही रक्त उडले. हा परत हालचाल करू नये म्हणून मी याचे पाय तोडले आणि हा कोसळल्यावर या पुतळ्याचे आणखी 2 भाग केले आणि तसा यातून काही प्रकाश बाहेर पडला आणि तुमच्या दिशेने गेला. म्हणूनच मी त्याच्या मागावर आलो. मी या तळघरातही पाहिलं होतं, पण कोणाला बोललो नाही, कारण तुम्ही खूप घाबरलं. हा तळघर एका कोपऱ्यात उभा होता, पण याचं मुंडकं नव्हतं. मी याची कॉपी पेस्ट केली. या पुतळ्याचंही मुंडकंच छाटलं. आता हा आपल्याला त्रास नाही देणार. ह्या हवेलीत काळी जादू करून पिशाच पाळून ठेवलेले आहे. खूप वाईट शक्तींना इथे जागरूक करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा तुम्ही सावध राहा आणि शक्य तितक्या लवकर निघा इथून. चला मग इथून जाऊ. आपापलं सामान घ्या. ते पिशाच्या परत आपल्या मागे लागायच्या आत सौरभ बोलत होता. नाही, असं सहज नाही. राकेश त्वेषाने पेटला होता. काय आता काय करणार आहेस तू? नको, आपल्या जीवाला धोका आहे, सुजय समजवत होता. आपल्या जखमी हातांकडे पहा. असू दे, ज्याला कोणाला माझ्या मागे यावंसं वाटतं तर या, नाहीतर मी एकटा जातो. मी सांगतो ते लक्ष देऊन ऐका. ते पुतळ्याचे तुकडे प्रत्येकाने ओढत तळघरात न्या. चला लवकर. इतक्यात परत तळघराचे दरवाजा बंद झाला. तसंच राकेशने धावत जाऊन त्या दरवाजावर कुऱ्हाडीने वार केला. एक किंकाळीले. दरवाजातून रक्ताची धार आली. राकेशने पण पायाने लाथ मारून दरवाजा उघडला. तू आमचं काही बिघडू शकत नाही, समजलं? तो त्वेषाने बोलत होता आणि तसाच तो आत शिरला. इतक्यात जोराचा धक्का त्याच्या पाठीला लागला आणि तो जमिनीवर पडला. हातातून कुऱ्हाड खाली पडली. अंधारात काही दिसत नव्हतं. सर्व मित्र त्या पितळ्याचे तुकडे घेऊन आत आले. सुजयने टॉर्च मारला. कुऱ्हाड गायब होती. रवीने एका हातात मशाल घेतली. सर्वजण ते तुकडे जमिनीवर फरफटत नेत होते. राकेशने पुतळ्याचं मुंडकं हातात घेतलं होतं. ते तळघरात पोचले. ते पिशाच पेटीच्या समोर प्रकट झालं. काळी उंच आकृती, धिप्पाड देह समोर होता. लाल डोळे. कोणाचा धीर झाला नाही. पण राकेश उठला. सर्वजण घामाघूम झाले. घाबरून थंड पडले. राकेशच्या हातातील मुंडकं अचानक जिवंत झालं. त्याचे डोळे फिरू लागले. ते विचित्र आवाज करू लागलं. राकेशने अचानक घाबरून ते खाली टाकलं, पण त्याने लागलीच मशालीने त्या मुंडक्याच्या डोळ्याला आग लावली. चरचर डोळे जळाल्याचा आवाज आला. तसं ती काळी आकृती गायब झाली. सर्वांनी पटपट तळघरात त्या पुतळ्याचे रक्ताने माखलेले तुकडे जमा केले. राकेशने जवळच पडलेल्या चादरीत ते जमवले आणि ती संदूक उघडली आणि त्या तुकड्यांना आग लावून ती संदूकही टाकली. अर्धवट जळालेल्या अवस्थेत त्यांनी ती संदूक बंद केली आणि बाहेरून त्याला कडी लावली. तसंच त्या पेटीतून तडफडण्याची हालचाल होत होती. जणू एक तुकड्यात त्या सैतानाचा जीव होता. ते सर्व संदुकीपासून दूर झाले. सर्वांनी हा थरारक अनुभव घेतला. ते सर्वजण तळघरातून बाहेर पडत होते. इतक्यात रवीला ती राजेशाही पादत्राणे दिसली. लागलीच त्याने मशालीने ती पेटवली. त्यातून धूर येऊ लागला आणि ती अक्षरशः चालू लागली. आग लागलेल्या अवस्थेत ते बूट काही अंतरावर जाऊन परत निष्प्राण आले. यात काही होतं, मी सांगत होतो ना, सौरभ मोठ्याने ओरडत होता.
थोडा वेळ जाऊ दिला, पण आता काहीच हालचाल नव्हती. शांती होती. सर्वांनी घाईघाईत आपलं आपलं सामान घेतलं आणि ते हवेलीतून पटापट धावत बाहेर पडले. दरबाहेर गेट उघडला आणि गाडीच्या दिशेने धावले. सर्वांनी हवेलीकडे पाहिलं तर एक एक करत हवेलीतले दिवे प्रकाश पटापट बंद झाले. मशाली बुझल्या. सर्वत्र अंधारच अंधार झाला. त्या हवेलीतून आता विचित्र भयान ओरडण्याचे, रडण्याचे, विव्हळण्याचे आवाज घुमू लागले आणि ती हवेली काळोखात विलीन झाली. इतक्यात राकेशच्या काही लक्षात आले आणि तो भीतीने जोरात ओरडला, "अरे थांबा थांबा, गाडीच्या चाव्या हवेलीतच राहिल्या." सर्वजण भीतीने एकमेकांच्या तोंडाकडे पाहत होते आणि भीतीने थंड पडले. आता एकच प्रश्न त्यांच्यासमोर होता, त्या हवेलीत कोण जाणार? मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.